लॅरिंगोस्कोप मेन फंक्शन आहे की एंडोट्रॅकियल इंट्युबेशन करायचं, परंतु ओरल कॅव्हिटीमध्ये बाकी पण जे काही करायचं असेल, थ्रोट पॅकिंग असेल, ओरल सक्शन, नाझोगॅस्ट्रिक ट्यूब नाकाने टाकायची, तोंडाने टाकायची, फॉरेन बॉडी काढायची, काही पण वापराकरता वापरू शकतो. बायोप्सी घ्यायची, कॉर्ड्स बघायच्या, जे काही आहे. तर पार्ट्स आहेत हँडलचे वेगवेगळे साईजेस आहेत. नॅरो हँडल किंवा पेन्सिल किंवा पेनलेट हँडल, शॉर्ट हँडल फॉर क्रिकॉर्ड प्रेशर किंवा ब्रेस्टसाठी. तर पार्ट्स काय काय, हँडल झालं. फिटिंग युजली हुक शेप फिटिंग असतं. अँगल ॲक्यूट आहे, काही ठिकाणी ऑब्च्यूज आहे पोलिओला. नंतर एक पाटील सिरकॉस आहे, तो 45, 45, 45, 45 असा 45च्या मल्टिप्लिकेशनमध्ये 4 अँगल देतो. नंतर एक हॉलँड ब्लेड आहे, तो ॲक्यूट देतो, डिपेंड. मग हे ब्लेड आहे. हँडल आणि ब्लेड दोन मेन पार्ट आहेत. तर ब्लेडमध्ये याचं लेबलिंग चुकलेलं आहे. याला फ्लांज म्हणतात, याला टंग जे टंगवर बसतं किंवा स्पॅच्युला म्हणतात. याला टिप किंवा बीक म्हणतात, थिकंड असते टू प्रिव्हेंट ट्रॉमा. याला वेब किंवा व्हर्टिकल स्टेप म्हणतात. वेब का म्हटलं माहीत नाही, पण त्यांनी नाव दिलेलं तसं, तर काहीच लॉजिक नाही आहे. हा बेस आहे पूर्ण, आणि हील हा जो सरफेस आहे त्याला म्हटलं आहे. हे असं झोपवलेलं आहे, तर हा पाय टच होतो म्हणून याला हील म्हटलं आहे. हाच कनेक्ट होतो हँडलला. मॅक आहे, रिव्हर्स झेड बनवतं. मग नंतर मिलर आहे स्ट्रेट. मग मॅकॉय आहे ॲडजस्टेबल टिपवाला. CL ग्रेड 3ला तो उचलू शकतो किंवा न्यूट्रल हेडमध्ये इंटिग्रेट करू शकतो. नंतर बुलार्ड लॅरिंगोस्कोप VL स्कोपच्या चॅप्टरमध्ये दिलेला आहे. 6 mm माउथ ओपनिंगमध्ये पण तो घालू शकतो आपण. तर त्याला फायबर ऑप्टिक स्कोप असतो, बघू शकतो, किंवा त्याला कॅमेरा कनेक्ट करू शकतो. नंतर त्याला एक सक्शनसाठी बोल्ट असतो आणि एक ट्यूब लोड करायला असते. त्याची स्टिलेट पण पूर्णपणे कर्वड आहे, हा पण कर्वड आहे, आणि न्यूट्रल पोझिशनमध्ये घालायचा आहे तो. ट्यूब एन्फोर्स्ड असते, रिएन्फोर्स्ड. नेक मुवमेंट कमी होते त्याच्यात, न्यूट्रलमध्ये टाकायचं. ओबेसमध्ये पोलिओ ब्लेड ते केस राहायचं म्हणून, किंवा लार्ज ब्लेड जिथे कायफॉसिस आहे. बॅरल चेस्ट आहे, शॉर्ट नेक, रेस्ट्रिक्टेड माउथ ओपनिंग. प्रॉब्लेम आहे की ऑब्च्यूज अँगल असल्यामुळे फोर्स नाही लावता येत, मॅनिप्युलेशन इझी नाही आहे त्याचं. लेफ्ट हँडेड मॅक पण आहे. समजा लेफ्टने तुम्हाला इंटिग्रेट करायचं आहे, डायरेक्ट लेफ्टलाच ट्यूब टाकायची आहे, किंवा लेफ्ट हँडेड पर्सनला करायचं आहे. तर लिमिटेड माउथ ओपनिंगमध्ये हा बिझारी गुफ्रिडा ब्लेड आहे. हे मॅकिंटॉश आहे, लिमिटेड माउथ ओपनिंगमध्ये टाकता हे असं आहे. हे फ्लांजलेस आहे, मिनिमल फ्लांज, फक्त लाईटला कव्हर करायला. तसाच एक चोई डबल अँगल आहे. हा कर्वड आणि फ्लॅट दोघांचं मिश्रण करून बनवलं आहे, आणि त्याच्यातही मग फ्लांज जोडवला आहे, जेणेकरून रिस्ट्रिक्टेड माउथ ओपनिंगमध्ये घेता येईल. पोझिशन स्निफिंग आहे. इथे अँगल त्याने वेगळा दिला आहे. ॲक्च्युली 90 डिग्री किंवा 95 डिग्री आहे, त्याने रिव्हर्स अँगल दिल्यामुळे 15 डिग्री म्हटला इथे. सर्वायकल सायन्सेस फ्लेक्शन किंवा फ्लेक्स एक्सटेन्शन शब्द वापरला आहे नवीन त्यांनी. तर रॅम्प इज फ्लेक्झो एक्सटेन्शन विथ हेड एलिव्हेशन, हेड नाही, शोल्डर एलिव्हेशन. याच्यात तर हेड एलिव्हेशन होतं. युजली विचारतात किती, 4 इंच किंवा 10 सेंटीमीटर पिलो टाकल्यावर तुमचं लोअर सर्वायकलचं फ्लेक्शन होतं आणि एओचं एक्सटेन्शन होतं. तर सर्वायकलचं लोअरचं एक्सटेन्शन पाहिजे, वर फ्लेक्झन, आणि वरच्याचं आपल्याला एक्सटेन्शन पाहिजे. 3 ॲक्सेस सोबत येतात. तर 3 ॲक्सेसची थिअरी आहे, मग 2 कर्व्सची थिअरी आहे, प्रायमरी कर्व, सेकंडरी कर्व, आणि मग नंतर 3 पिलर्सची पण थिअरी आहे, 3 कॉलम्सची. फुल एक्सटेन्शनला कॅव्हेलियर जॅक्सन म्हटलं आहे. तर हा मॉर्निंग स्निफिंग किंवा बार्किंग डॉग, याला कॅव्हेलियर जॅक्सन म्हटलं. आता हे का क्रिएट केलं आणि माहीत नाही. तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला हे करायची गरज नाही म्हणतो नेक फ्लेक्शन, कारण की हेड मोठं असतं.
तर ते इयर वाईज तर ठीक आहे, बट सगळीकडे नेक फ्लेक्शनची गरज नाही, म्हणजे पिलो द्यायची गरज नाही, हेड मोठा असतो का. मग प्रोसिजर वर्णन केलेली आहे स्ट्रेट ब्लेड आणि कर्व ब्लेडची. रॅम पोझिशनचा फुल फॉर्म आहे रॅपिड एअरवे मॅनेजमेंट पोझिशन. 4 लॅरिंगोस्कोप CL ग्रेड्स दिले आहेत 4. बर्प मॅन्युअर किंवा ओलेम ऑप्टिमल एक्सटर्नल लॅरिंजल मॅनिप्युलेशन, जे तुमचा असिस्टंट करणार आहे. ठीक आहे. बर्प पण आपण द्यायचा किंवा असिस्टंटला द्यायला लावायचा. कॉम्प्लिकेशन्स तेच ट्रॉमा, इंजुरी, एडेमा, नर्व इंजुरी, ॲस्पिरेशन, बर्नपर्यंत दिलेलं आहे. स्पाझम, रिस्पॉन्स, स्टेरिलाइज कसे करायचे, धुवायचे, केमिकल टाकायचे किंवा लाईट काढून ऑटोक्लेव्ह करायचे. तर हे पोलिओ ब्लेड आहे, 135चा अँगल आहे त्याचा. तर हे बघितले आपण डबल चॉई डबल अँगल आणि हा बुजारी गुफरेडा. नंतर काही लोकांनी फ्लॅंज कमी केले किंवा त्यांचं झेडचं सी केलं आहे, जे काही आहे असे मॉडिफिकेशन्स भरपूर सारी लिस्ट आहे. हा हॉलँड कनेक्टर लावला की 45 होतो. हा पाटील सिरकाउस आहे 4 पोझिशनमध्ये. हा ओरिजिनल कॅव्हेलियर जॅक्सन लॅरिंगोस्कोप आहे, रिजिड स्ट्रेट ब्लेड विथ ओ फ्लांज यू शेप्ड हँडल. हे ते मॅन्युअली इंटिबेट करताय, अवीक पेशंटला कसं काय करताय काय माहिती.